तमाम माझ्या आदिवासी माता बंधू भगिनी आणि युवा मित्रांनो, आपणा सर्वांस माझा प्रेमपूर्वक नमस्कार। काल मी आपल्या आदिवासी तरुणांबद्दल जी चिंता व्यक्त केली आणि यात्रेमध्ये जे काही वास्तव्य चालत होतं त्याबद्दल मी सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे आपणाशी बोललो। माझा उद्देश कोणाचंही मन दुखवण्याचा किंवा कोणाचं मन दुखेल हा नव्हता आणि तो व्हिडिओ मी शेअर केला आणि अवघ्या 24 तासाच्या आत 600 पेक्षा अधिक त्या व्हिडिओला व्ह्यूज मिळालेले आहेत आणि ती संख्या माझ्यासाठी महत्त्वाची नाही, पण हे महत्त्वाचं आहे की ते 600 मन आणि ते 600 लोक ज्यांना आपल्या समाजाविषयी आपुलकी आहे, आपल्या समाजाविषयी काळजी आहे, सहानुभूती आहे आणि आपल्या तरुणांचं भविष्य हे अतिशय चांगलं व्हावं, कोणीही व्यसनाधीन होऊन आपलं आयुष्य संपवू नये अशी त्या 600हून अधिक लोकांची इच्छा त्यांनी माझ्या सोबत व्यक्त केलेली आहे। अनेकांचे त्या व्हिडिओला सकारात्मक कमेंट्स आल्या, अनेकांनी त्या व्हिडिओबद्दल चांगलं मार्गदर्शन केलं, अनेकांनी सकारात्मक सूचना सुद्धा केलेल्या आहेत आणि त्यांनी मनापासून कमेंट केलेल्या आहेत आणि त्यांनी असं सांगितलं की आपल्या युवांना जागा करणं हे अतिशय आता काळाची गरज होऊन गेलेली आहे। आपल्या युवांचा एक प्रकारचा नाश होत चालला आहे, आपली पिढी खराब होत चाललेली आहे। आपले युवा हे अभ्यासापासून पुस्तकांपासून दूर चाललेले आहेत। आज जर असंच ते भरकटत गेले तर आपला समाज, आपली येणारी पिढी अंधकारात जाणार आहे। या अशा प्रकारच्या अनेकांच्या चांगल्या कमेंट्स, चांगले उत्तर प्रत्यक्ष फोनद्वारे, व्हॉट्सअपद्वारे ज्या ज्या व्यक्तींनी मला केले आहे त्या प्रत्येकाचा मी मनापासून ऋणी आहे आणि आपला आदिवासी युवा हा पुढे जाईल नक्कीच। जरी दिशा भूल झाली असेल, जरी अंधाराच्या वाटेवर तो चालला गेला असेल, तरी पुन्हा एक वेळा त्याच्या जीवनामध्ये प्रकाश आणण्याचं काम आपण करणार आहोत। आणि आपला आदिवासी युवा ज्याप्रमाणे आपले क्रांतिकारी होते, ज्या क्रांतिकारांनी देश स्वातंत्र्य करण्यासाठी मोठा लढा दिला, ज्या क्रांतिकारांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या प्राणांचा तो मोबदला आपण असा व्यर्थ जाऊ देणार नाही। त्या प्रत्येक क्रांतिकाराला आपल्या हृदयात आपण ठेवू आणि आपल्या प्रत्येक युवाला जाग करू आणि त्या युवाला उच्च स्थानापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू। आणि हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवला की त्या मागचं कारण हेच की कित्येकांनी चांगल्या कमेंट्स आणि प्रोत्साहनपर शब्द त्यांनी दिलेले आहेत। अनेक असे लोकप्रतिनिधी लोक ज्यांनी असं म्हटलं की हो, ही काळाची गरज आहे, आपला युवा जागा व्हायला पाहिजे, आपला युवा पुढे जायला पाहिजे। आणि तुम्ही जे काम करत आहात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने युवांना तुम्ही आव्हान केलेलं आहे, शिक्षणाकडे, संस्कारांकडे, आईवडिलांच्या कष्टांकडे, आईवडिलांच्या प्रेमाकडे आणि भविष्याकडे नेण्याचा तुम्ही जो प्रयत्न करत आहात ते खूप तुम्ही चांगलं करत आहात। म्हणून माझ्या पुन्हा त्या युवांना हात जोडून विनंती आहे की जर तुमच्या जीवनात असे काही व्यसन असतील ते व्यसन तुम्ही आजच दूर करा, अभ्यासाकडे लक्ष द्या, आपल्या आईवडिलांचं कष्ट तुम्ही आठवा, आपल्या आईवडिलांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करा, जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हा। आपला समाज हा कष्टाळू आहे, आपला समाज हा दयावान आहे, आपला समाज हा प्रेमळ आहे, आपला समाज हा नेहमी इतरांचा आदर करत असतो आणि आपला समाज कधीही कोणाला खाली पाडत नाही। आणि आपल्या समाजाबद्दल ज्या काही तरुणांना जे काही चांगल्या भावना आहेत त्या तरुणांनी पुढे यावं आणि चांगलं कृत्य करावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, नाही का? आपल्याला शिकायचं आहे, संघटित व्हायचं आहे, संघर्ष करायचा आहे। शिक्षणापासून तुम्ही दूर जाऊ नका, तर शिक्षणाच्या जवळ या
जर तुम्हाला काही समजत नसेल शिक्षणाच्या बारेमध्ये तर आपल्या समाजात उच्च शिक्षित बरेचसे असे लोक आहेत, त्यांचं मार्गदर्शन तुम्ही घ्या. त्यांच्या जवळ जाण्यासाठी लाजू नका. आई वडिलांना माझी विनंती आहे, आपल्या लेकराकडे लक्ष द्या. आपल्या लेकराचं मन समजून घ्या. त्याच्या गरजा, त्याच्या निवडी तुम्ही तपासून पहा आणि त्याला कधी एकटं पडू देऊ नका आणि त्याला तुम्ही सांभाळा. कारण की आपल्या पोटाचा गोळा जर असा नाश होईल किंवा व्यसनाधीन होऊन तो भरकटत जाईल, त्याचं भविष्य अंधारात जाईल, हे कोणत्याही आई वडिलांना आवडणार नाही. म्हणून माझ्या मातांनो, माझ्या वडिलांनो, तुम्हाला सर्वांना विनंती आहे, आपला पोरगा किंवा आपली पोरगी काय करते, कुठे जाते, काय जाते, कोणत्याही प्रकारच्या रागाच्या भावनाने त्याच्याशी बोलू नका, तिच्याशी बोलू नका. तर प्रेमाने बोला, समजावून बोला, मित्रासारखं राहून बोला. आणि माझ्या तरुणांनो, तुम्हाला हीच विनंती आहे की तुम्ही आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा, स्वतःचं स्वप्न पूर्ण करा आणि डॉक्टर बना, इंजिनियर बना, कलेक्टर बना, पोलीस बना, पायलट बना. अनेक असे पद आहेत जे तुम्ही घ्या आणि आपल्या आदिवासी समाजाचं नाव उंच करा. जय आदिवासी, जय जवाहर.